महाराष्ट्रातल्या तरुणांना येत नाही। युवकांची परीक्षेसाठी तयारी करतात, कष्ट करतात, गरीब घरातली मुलं प्रयत्न करतात, पेपर देतात आणि तोच पेपर फुटलेला असतो आणि त्यामुळे पुन्हा पेपर घेण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले आहेत। या सरकारच्या काळात पेपर फुटीचे घोटाळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्यामुळे महाराष्ट्रातला युवक हा अत्यंत तणावग्रस्त परिस्थितीत आहे। 19 ते 24 या 5 वर्षामध्ये जवळपास 11.5 लाख विद्यार्थ्यांच्यावर याचा दुष्परिणाम झालेला आहे। नवीन MIDC होत नाहीत, ज्या MIDC मोकळ्या आहेत तिथं नवीन उद्योग यांना आणते आले नाहीत। प्रत्येक वेळी दावोसला जाऊन 1.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, 4 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, अशा घोषणा आम्ही सगळ्यांनी ऐकल्या, पण इन्व्हेस्टमेंट कुठं दिसत नाहीत आणि दिसल्या तर त्यामध्ये जी गुंतवणूक रोजगार निर्माण होणार आहे तो रोजगार त्या प्रमाणात निर्माण होत नाही असा अनुभव आहे। आणि म्हणून महाराष्ट्रात आज जवळपास 40-45 लाख युवक बेरोजगार आहेत आणि त्यांच्या बेरोजगारीला हाताला काम देण्यासाठी कोणतंही काम सरकार करत नाही। मधल्या काळात 424 नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यात आले। मग 424 महारोजगार योजनेमध्ये कोट्यावधी रुपये उधळले। एकेका इव्हेंटला एकेका रोजगार मेळाव्याला 5-5, 7-7 कोटी रुपये यांनी खर्च केले आणि रोजगार किती मिळाला तर 60। सरासरी या 424 नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सरासरीने प्रत्येक मेळाव्यानंतर 50-60 सरासरी येते, कारण 25,000 लोकांना रोजगार टोटल मिळालेला आहे। त्यामुळे नवीन रोजगार निर्माण करण्याचा कोणता ठोस प्लॅन यांच्याकडे नाही। स्टार्टअप फंडिंग 60% खाली गेलेली आहे राज्यातली आणि FDI फंडिंग देखील FDI इन्व्हेस्टमेंट देखील 15% कमी झालेला आहे। आपण नेहमी म्हणतो आम्ही महाराष्ट्रात FDI 1 नंबरला महाराष्ट्र आणलं, परत सांगायचा प्रयत्न करतो, पण वस्तुस्थिती अशी आहे की FDI मधली गुंतवणूक देखील 15% कमी झालेली आहे। भ्रष्टाचारात तर बेसुमार वाढ झालेली आहे, आपण सगळेच महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलेलं आहे। महाराष्ट्रात 1 नंबर महाराष्ट्राचा आता भ्रष्टाचारात देशात गेलेला आहे। म्हणजे देशात 1 नंबर भ्रष्टाचारात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य यांनी पुढे नेले।